नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाह दरवेळी काही ना काही नवीन घेऊन येतच असतं आणि यावेळी महानायिकेंचा महावटपौर्णिमा असं काहीतरी बघायला मिळणार आहे आणि साहजिकच आहे ह्याच्यात काहीतरी ट्विस्ट हा असणारच आहे। आणि ह्या ट्विस्ट कोण करणार? बट ऑब्वियस आपल्या या सगळ्या जणी आहेत, सगळ्या खूप गोड दिसतायत, छान वाटतं तुमच्याकडे बघून। तुमच्याकडे बघूनच एक एनर्जी आली आहे की काहीतरी इथे घडणार आहे एवढं नक्की। तर काय वेगळं बघायला मिळणार आहे आणि कितपत एक्साइटेड आहे, काय काय एन्जॉय करताय तुम्ही हे सगळं शूट करताना? खूप मजा येते। एकतर सगळेजण एकत्र शूट करतोय त्यामुळे एक वेगळी मजा, हसत खेळत उन्हातानाचं अशी मजेशीर काही काही गोष्टी करतोय। ऑब्व्हियसली ते सगळं करत असताना निसर्गामध्ये पण आम्ही आहोत त्यामुळे, आणि ते जसं तू आत्ता म्हणालीस की एनर्जेटिक आहेच आणि छान अशा वटसावित्रीच्या पूजेमध्ये की काहीतरी धिंगाणा घालायचा या उद्देशाने आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि त्यासाठी मला असं मस्त अनुभवी असं पाठिंबा इथे मिळालेला आहे आणि मजा करतोय। तुम्ही काय सांगा? मला इथे आता बॅक बेंचरचा फील येतो। अच्छा, इंटरव्ह्यू चालू आणि इथे सो ही अशी मजा चालू आहे, अशी मजा करत करत आम्ही छान शूट करतो। तू काय सांगशील? तुझी तर अशी पहिली वटपौर्णिमा वगैरे आहे। हो, पण प्रियाला त्याचं काही कौतुक नाहीये, पहिली दुसरी तिसरी। पण मला असं सांगायला आवडेल की हे 3 तासाचा महा एपिसोड असणार आहे आणि ह्या 3 तासात तुम्हाला प्रेक्षकांना जे जे पाहायला आवडतं ते सगळं मिळणार आहे। हे एक कम्प्लीट पॅकेज आहे ज्यात तुम्हाला सुंदर महानायिका दिसणार आहेत, हँडसम महानायक दिसणार आहेत, त्यापेक्षाही अजून खलनायिकाही दिसणार आहे। आणि शिवाय फायटिंग असू देत म्हणा, ड्रामा असू देत, सगळं सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या 3 तासात। हो हो हो, ऍक्च्युली एवढ्या गोष्टी अनपेक्षित आणि म्हणजे एकत्र काम करताना मजा येते हा तर मुद्दा आहेच आहे, पण मला वाटतं ॲक्टर म्हणून पण थोडा रिफ्रेश व्हायला होतं। कारण रोज काय असतं, एक ठराविक आपला जो चमू असतो त्यांच्याचबरोबर आपण काम करतो असतो, त्यांचा कामाचा पॅटर्न आपल्याला माहिती असतो की कदाचित हा असाच रिॲक्ट करायचे। तर इथे वेगळ्या लोकांबरोबर काम करताना वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर होतात की अरे ही एक रिॲक्शन मला अपेक्षित नव्हती किंवा मी वाचताना माझ्या डोक्यात आली नव्हती जी त्या आर्टिस्टने दिली। सो एक ॲक्टर म्हणून आपल्याला पण रिफ्रेश व्हायला होतं आणि चॅनल अरे पण असं अभ्यास म्हणजे हे ॲक्च्युली होतं ना, तुझ्या सेटवरचे लोक कशी रिॲक्ट होतील तसे आम्ही होऊ का? नाही ना, तर ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघायला मिळतात। सो त्याच्यामुळे मला वाटतं आणखीन रिफ्रेश व्हायला होतं। काहीतरी एनर्जेटिक होणारच आहे, चालूच आहे आणि तुम्ही काहीतरी ट्विस्ट करणार आहातच, यात काही शंका नाही आहे। काय सांगाल, काय वेगळं बघायला मिळणार आहे? आम्ही आलो खरं तर दुर्गा देवीला मदत करायला, त्यामुळे मदत करताना तो मदतीचा हात तर देताना आम्ही आमचे हात छाटले जाणार नाही त्याची काळजी घेतोय। पण एक आहे, खूप ड्रामा आहे ह्याच्यात, नाचबीज पण आहे। हा ओके, आम्ही नाही नाचणार आहे, महानायिका नाचणार आहे। आणि हे जे हिरो मंडळी आहे ते त्यांच्या बायकांच्या पुढे उभे राहतात आणि आम्हाला ठसन वगैरे देतात, दुर्गा देवीला बोलतात वगैरे, हे सगळा ड्रामा आहे त्याच्यात। पण त्या ड्रामा बरोबर ना असं काय म्हणूया, स्पाइस नमकीन वगैरे असतं ना, ते म्हणजे आम्ही खलनायिका ज्या कृत्य करतो आम्ही त्याच्यात गंमत आहे। मग आम्ही बुलडोझर आणलाय, मग आम्ही बैलगाडा आणलाय, मग आम्ही बरंच काय काय, मग थोडी मारामारी, मग गुंड आणले, असं काही काही बरंच काय काय आम्ही करतोय। आणि ह्या स्टार प्रवाहाच्या ह्या महासंगमच्या निमित्ताने आम्ही सुद्धा खूप दिवसांनी भेटलोय, त्यामुळे अनेक ठिकाणी खुर्च्या पडल्या आहेत, आपापल्या ग्रुप झाले आणि गप्पा मारतायत, जवळजवळ पिकनिक सहल वगैरे नाही का, गेट टुगेदर असं थोडासा फील आहे। आणि त्यामुळे मजा मस्ती करत काम चाललंय, काम एवढं मजा मस्ती एवढी नाही। तुम्ही काय सांगाल? मला तर हा पहिल्यांदा क्यूट अशी खलनायिका असं आपण म्हणायला हरकत नाहीये, कारण तुमच्या मागे ह्या सगळ्या जणी म्हटल्यावर काहीतरी तडका असणार। ऍक्च्युली माझ्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ना हे सगळ्यांचं आहे। ह्या सगळ्यांनी जी साथ दिलेली आहे आणि हा एक्सपिरियन्सच एवढा वेगळा आहे की मी त्याच्याबद्दल म्हणजे बोलणं सुद्धा कमी पडेल खरं तर, आणि बघायला मिळेलच तुम्हाला। कारण आपण कसं हिरो हिरोईन येतात जातात, गप्पा टप्पा होत राहतात, त्यांचे सीन होत राहतात, पण त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे ना खाद्य, ते काम आम्ही विलन करत असतो आणि त्या ह्यानं आपल्याला सगळं बघायला मिळेल। यामध्ये प्रत्येक गोष्टीचा मसाला आहेच याच्यामध्ये। म्हणजे बुलडोझर हा प्रकार जो आहे तो आय थिंक मला वाटते मी पण पहिल्यांदाच मी हे सगळं बघितलं आहे आणि हे 2 अगदी पट्टीचे माझे बुलडोझर पण त्यामध्ये आहे। या सगळ्यांची ओळख मला झाली सगळ्यात महत्त्वाचं, आणि ते माझ्यासाठी खूप स्पिरिट होतं। पण आज आम्हाला सगळ्यात जास्त कोणी वाचवलं असेल
ते म्हणजे यांनी नाही का अखंड इतक्या गरमीचा खरं तर शूट आहे हे, पण या सगळ्यांचं कौतुक आहे बाबा. हे आज महत्वाचे या सगळ्या हिरोईन्स या सगळ्या म्हणजे आपण नटांचं आपले कौतुक. फॅन घेऊन फिरतो. हा मी माझा फॅन घेऊन काय सांगाल ताई? काय सांगू आता, सगळ्यांनीच बोलून झालंय. मला असं वाटतं की मी हा एपिसोड एन्जॉय कराल. प्रॉन्स त्याच्याशिवाय नाही हे होणार नाही, सांगता होणार नाही. पण त्याने काल पण आम्हाला सगळ्यांना भेळ खाऊ घातली ना मस्त. आज पण आणली मी, असं नाही का बोलू, आंबा पोळी पण आणली चल मग हे महत्वाचं. हा म्हणजे असं कसं की हे काय चालूच राहतं काम तर, पण पेटपूजा महत्वाची नाही का. हे सगळं करतोय कशासाठी. हे आमच्या मुलीचं byproduct. डोळ्यातले प्रॉन्स दिसत आहेत असे दिसतात. पण मजा आली, सगळ्यांना ऍक्च्युली भेटलो खरं तर. आणि मग तुमच्या सेटवर काय ग, आमच्या सेटवर काय ग, असं सगळं आमचं आपण नाही gossip आपण नाही, छे, छे, आपण नाही एक- केलं. आपण गॉसिप केलं. काय gossip? जी पण नाही गॉसिप मधला जी पण नाही, तर सिप तर लांबची. Oh my God. येस, ही अशीच मजा मस्ती आम्ही देखील पाहिली आहे. सकाळी बघितलं एक सीन होता की सगळे आपले नायक धावतायत गुंडांच्या मागे आणि नेमकं आपली नायिका कुठे गेली हे शोधतायत. त्यांच्या समोर उभं राहायचं होतं. सगळ्या लाल साडीत आहेत ना, ओळखणार कशी आपली वाली. सगळ्यांचे सेमच रंग आहेत, त्यामुळे ते अवघड आहे. येस, तुमची अशीच मजा खूप सारी चालत राहू दे. आता वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर एक उखाणा सुंदरसा तुमच्याकडून नक्कीच. आमच्याकडे नाही करत. नाही अच्छा, नाही ऍक्च्युली नाही करत. म्हणजे माझ्या सासरी आमच्याकडे फक्त पहिल्या वर्षी वटपौर्णिमा करतात. Okay. म्हणजे ते सुद्धा ते काय ते करतात. उद्यापन करतात 5 वर्षानंतर उद्यापन करतात. नाही 5 वर्ष पण नाही, आमच्याकडे खूप कमी. पाठारे पट संपलं लगेच संपलं. तर ते पा पर्यंत संपतं. पहिल्याच वर्षी करायचं ते, देवळात जाऊन काही ते सगळं ते वाण बिंडायचं. आणि मग माझं नाटक चालू होतं तेव्हा तू मी तर विजय चव्हाण म्हणाले होते, अरे वा 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 वा, सावित्री आली. आज काय जेवण? म्हटलं चिकन. अगं आज वटपौर्णिमा आहे. म्हटलं हा, पण आमच्याकडे नाही. म्हणजे करतात आता बाकी लोक पण करतात वगैरे, पण आमच्याकडे अशी काही सक्ती नव्हती करायची. आणि नाटकाच्या दौऱ्यांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तर कुठे या गोष्टी पाळायला मिळणार. त्यामुळे आमच्याकडे असं छान खाऊन पिऊन वटपौर्णिमा आम्ही करतो. आता चिकन बिकन नाही खाल्लं, आज प्रॉन्स खाल्ली. पण ते या वटपौर्णिमेच्या दिवशी. आणि रागिणीसाठी वटपौर्णिमा म्हणजे मग तिच्यासाठी नवरा काय मुलगा काय सगळे असे पालापाचोळा. तर तिचं असं म्हणणं की पूजू कशाला वडा, सात कोण्या झाडाचा पाला वगैरे. त्यामुळे ती काही पूजत नसते वडाला बिडाला. मग या खाल्ल्या का काही कामाच्या नाही आहेत. अच्छा, मग एखादा उखाणा तरी तुमच्या तोंडून आहेच आहे मी त्याच्यासाठी जो की पुढे झाडाचा पाला वगैरे. फालतू आहे, खूपच फालतू आहे. खूपच फालतू आहे. चिकन म्हणाल ना, सकाळी चिकन खाल्लं. आज नाही ग. हा ते खूपच फालतू आहे. प्लीज काही मला लावून घेऊ नका. नाही, आम्ही वोंट जज यू, डोंट. सकाळीच खाल्ला मी चिकनचा पीस. मी नाही वटपौर्णिमा साजरी करत, कारण माझा नवरा आहे डिफेक्टिव्ह पीस. बरं, मी बोललो आता वावा बोला. सांगते मी सारंगला सांगते. येस, अशी मजा मस्ती चालू राहणारच आहे. खूप एन्जॉय करा, खूप मजा येणार आहे आम्हा सगळ्यांना देखील बघायला. जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगू? वटपौर्णिमेचा हा जो महानायिकांचा महावटपौर्णिमा ही जी आपण टेलिकास्ट होणार आहे आपली 3 तासाचा एपिसोड आहे. आणि मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांसाठी हे खूप एंटरटेनिंग मोठं पॅकेज स्टार प्रवाह घेऊन आलं आहे. सो डेफिनेटली तुम्हाला ती बघायला मजा येईल. नक्की बघा आपल्या स्टार प्रवाहावर. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.